खुनाच्या गुन्ह्यातील 8 महिन्यांपासून फरार असलेला मुख्य आरोपी धारदार शस्त्रासह जेरबंद. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची कामगिरी. आडगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील मुख्य पाहिजे असलेला आरोपी विजय पाटील हा गुन्हा दाखल झाल्यानंतर 8 महिन्यांपासून अद्यापर्यंत फरार होता. तो फरार झाल्यापासून त्याचा गुन्हे शाखा युनिट 1 चे पथक त्याचा कसून शोध घेत होते. सदर आरोपीस कुठल्याही परिस्थितीत पकडण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या होत्या. तसेच पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव व सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी विशेष पथकाला मार्गदर्शन केले होते. बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस हवालदार विशाल काटे यांना रात्री 11 वाजता गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की जनार्दन स्वामी मठाकडून तपोवनकडे येणाऱ्या रस्त्यावर बटूक हनुमान मंदिराच्या समोरील बाजूस अंगात पांढरा टी-शर्ट व काळी पॅन्ट असलेला एक इसम हातात धारदार हत्यार घेऊन रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या इसमांना व वाहनांना अडवून आरडाओरडा शिवीगाळ करून दहशत माजवत आहे. सदरची बातमी ही पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना कळविली असता त्यांनी तत्काळ सदर ठिकाणी पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, प्रदीप मजदे, नाझीम पठाण, विशाल काटे यांचे पथक तयार करून रवाना केले. त्यानंतर सदरचे पथक हे जनार्दन स्वामी मठाजवळ गेले असता सदर इसमास पाहून ओळखले. सदरचा इसम हा आडगाव पोलीस ठाणेकडील दाखल गुन्ह्यात मुख्य पाहिजे आरोपी विजय पाटील आहे. त्यानंतर सदर व्यक्तीस पकडण्याचा प्रयत्न केला असता तो इकडे तिकडे पळू लागला. पळता पळता तो खाली पडला असता तेव्हा पाठलाग करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने त्याला पकडले. त्यानंतर त्याच्या कब्जातून एक धारदार तलवार ताब्यात घेण्यात आली. त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव विजय राजेंद्र पाटील, राहणार पंचवटी, अमरधाम, नाशिक असे सांगितले. आरोपी विजय राजेंद्र पाटील याने बेकायदेशीररित्या स्वतःच्या कब्जात तलवार बाळगल्याने त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आडगाव पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यात अटक करण्याकामी आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात त्याला देण्यात आले. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, नाशिक.